जेव्हा केव्हा आपण 125 चा अर्ज करतो किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस करतो किंवा कोर्टामध्ये डिव्होर्स पिटिशन दाखल करतो. अशा वेळेला सहसा स्त्रिया काय करतात? सहसा त्या जिथे राहतात, ज्या तिथे काम करतात, त्या सिटीमधनंच त्या डोमेस्टिक व्हायलन्सची केस करतात निअरेस्ट पोलिस स्टेशनमध्ये किंवा कोर्टामध्ये, जे जवळचं कोर्ट आहे त्यांच्या. कारण हे आहे, की तिला ते सोयीचं पडावं, प्रत्येक तारखेला हजर राहावं लागतं म्हणून ती स्वतःच्या त्या एरियामध्येच ते अर्ज करते. पण ह्याने काय होतं माहिती का? ह्याने हे होतं, की जेव्हा वॉरंट इश्यू होतं आणि पती राहतो दुसऱ्या स्टेटमध्ये. अशा वेळेला वॉरंट एक्झिक्यूट करून समन्स पाठवून त्याला कोर्टामध्ये हजर करतानाच जो काही दमछाक होतो, तो जास्त पेनफुल असतो. आणि दुसरी गोष्ट, जर एक्स तुमची मेंटेनन्स जर दाखल करण्यात आली आणि थकबाकी असेल तुमच्या मेंटेनन्सची, ती एक्झिक्यूट करताना सुद्धा तिथले लोकल पोलीस आणि कोर्टाने दिलेले वॉरंट या दोन्हीमध्ये खूप जास्त तफावत असते. कारण वॉरंटची थकबाकी एक्झिक्यूट करताना ती प्रॉपर्टी सेल करावी लागते आणि त्याचं वेगळं प्रोसिजर आहे आणि वॉरंट इश्यू करणं हे वेगळं प्रोसिजर आहे. म्हणजे हे सगळं जे काही ट्रॉमाज आहेत, हे ट्रॉमा जर तुम्हाला मिस करायचे असतील, तर तुमचा नवरा जिथे राहतो, त्या सिटीमध्ये, त्या निअरेस्ट पोलिस स्टेशनमध्ये, तुमचं सासरचं घर जिथे आहे, तिथल्या निअरेस्ट पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा अर्ज केला पाहिजे आणि तिथल्याच कोर्टामध्ये तो अर्ज चालू ठेवला पाहिजे. जेणेकरून जो तुमचा नवरा आहे, तो कोर्टामध्ये हजर होताना जास्त तुम्हाला त्रास देणार नाही. तो ट्रॉमा तुम्हाला फेस करायचा नसेल, तर तुमचं सासरचं घर जिथे आहे, तिथं तुम्ही केस करा.